नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तर आता नारळी पौर्णिमा पण जवळ आलेली आहे, तर म्हटलं चला नारळाचे पेढे बनवूया। आणि ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे आपले पेढे तयार झालेले आहेत। त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी बदाम घेतलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे। 10 मिनिटं एक झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवलेले आहे। जरी तुम्ही 2 ते 3 तासासाठी आधीच गार पाण्यात भिजत ठेवले तरी पण चालू शकते, पण वेळ नसेल तर अशा पद्धतीने केले तरी पण चालू शकते। बघू शकते किती सहजरित्या वरची जी साल आहे ती त्याची निघून जाते। अशा पद्धतीने मी सगळी साल अशी काढून घेतलेली आहे, ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे। नंतर ते झाकण लावून एक असं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे। नंतर ना थोडंसं मला आबडधोबडच वाटतंय म्हणून मी परत ते एकदा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, एकदम थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आणि मी गॅस चालू केलेला नाही, ज्या भांड्यात आपल्याला ही पेढे बनवायचे आहेत त्या भांड्यात घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। गॅस मी अजून चालू केले नाही, जेव्हा गॅस चालू करेन तेव्हा मी तुम्हाला सांगेन। तोपर्यंत ही अगोदर अशी तयारी करून घ्यायची आहे। आणि थोडं जे राहिलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये बदामाचं होतं त्यात पण पाणी टाकून खंगळून असं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। गाठी नव्हतं असं हाताच्या साईने असं मिक्स करून घेतलेलं। नंतर ना 1 वाटी साखर टाकून घेतलेले। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर हे चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं, म्हणजे जी आपली जी साखर आहे ती विरघळून जाते। जरी तुम्ही इथं पिठी साखरेचा वापर केला तरी पण चालू शकते। अशा पद्धतीने बघू शकता साखर छान अशी विरघळलेली। नंतर 1 वाटी सुक्या नारळाचा खीस टाकून घेतलेला आहे। बघू शकता जी वरची जी चॉकलेटी कलरची जी साल असते खोबऱ्याची ती काढून टाकलेली आहे। मग मिक्सरला वाटण असं करून घेतलेलं आहे, तो खीस घेतलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये कलर टाकून घेतला आहे आणि छान असं मिक्स केल्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे आणि बघू शकता गॅस चालू केलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेतलं। मिल्क पावडरमुळं काय होतं, आपल्या पेढ्यांना छान असा माव्यासारखा फ्लेवर येतो आणि छान चवीला पण छान लागतात। अशा कमी गॅसवर आपल्याला हे बॅटर आपल्याला छान असं सुकवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीनं। नंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। माझ्याकडे तूप नव्हतं, तूप असेल तर तूप नक्की टाका। तुपामुळं काय होतं, जे पेढे बनवतो आपण त्याला छान अशी चकाकी येते। नंतर जेव्हा मिश्रण पॅनला सोडायला लागेल तेव्हा गॅस बंद करायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने आता मिश्रण सोडायला लागलेलं आहे पॅनला। नंतर एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते, आपलं हे बॅटर तयार कसं झालेलं आहे ते ओळखायचं। त्यासाठी इथं मी चमचा सहज ठेवला तरी आपण चमचा असा उभा राहतोय, त्याचा अर्थ आपलं हे जे मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे। नंतर एक त्याची आपण छोटीशी गोळी तयार करून, जेव्हा गोळी तयार झाली की समजायचं आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे। पेढ्यांसाठी असो किंवा तुम्ही ह्याची बर्फी पण बनवू शकता। नंतर मी ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि थोडंसं थंड झालं की हाताला तेल लावून घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी पण चालू शकते। आणि जेवढे आपल्याला छोटे मोठे पेढे पाहिजेत त्या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचे आहे। बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने मी एक पेढा असा तयार करून घेतलेला आहे। नंतर दुसरा पण तुम्हाला एक करून दाखवते। बघू शकता त्याच पद्धतीने किती छान असं पेढा आपला तयार होते। जरी तुम्ही ह्या पेढ्यामध्ये कलर नाही टाकला तरी पण चालू शकते। मी एक छान दिसावं म्हणून कलर टाकलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने केशरी कलर टाकून घेतलेला होता। व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा। आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचल्यानंतर सगळे पेढे तयार करून घेतल्यानंतर काजू बदामाचे काप टाकून घेतलेले आहे। बघू शकताय आजची रेसिपी कशी वाटली एक छानशी नक्की कमेंट करा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।